देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गंगा एक्सप्रेसचं लोकार्पण होतंय। आपण थेट जाऊया। गंगा एक्सप्रेसचं थेट लोकार्पण आणि त्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत। अभिवादन स्वीकारताना मोदी आपल्याला दिसत आहेत। काशी विश्वेश्वर मंदिर मध्ये पंतप्रधान पोहोचलेत। त्यांचं स्वागत हे काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये करण्यात येत आहे। काशी विश्वेश्वर मंदिराचा हा संपूर्ण परिसर आणि त्या ठिकाणी अत्यंत पारंपरिक पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत होत आहे। गंगा एक्सप्रेसचं लोकार्पण थोड्याच वेळात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडेल। त्याआधी काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये दर्शनाकरता नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी उपस्थित आहेत। पारंपरिक पद्धतीने संस्कृतीनुसार मंदिराच्या प्रथा परंपरेनुसार काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत करण्यात आलं आहे। मोदींचं स्वागत करण्याकरता जसं मंदिर प्रशासन त्या ठिकाणी आहे त्याच पद्धतीनं स्थानिक रहिवासी भाजपचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी देखील उपस्थित आहेत। काशी विश्वेश्वर हे अतिशय पुरातन आणि भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्वाचं मानलं जाणारं हे मंदिर आहे। काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेत। आज गंगा एक्सप्रेसचं देखील त्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। थोड्याच वेळामध्ये या लोकार्पण कार्यक्रमाला देखील सुरुवात होईल।